रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील आठवडा बाजारावरून व्यापारी आणि नगर परिषद प्रशासन आमने सामने आले आहेत। शिवाजी पथावरील बंदरधक्का ते वैशंपायन गुरुजी पूल या मार्गावर व्यापाऱ्यांना दुकाने मांडण्यात घालण्यात आलेल्या प्रतिबंधाच्या विरोधात व्यापारी आणि भाजपच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष ॲडव्होकेट हुस्न खलिफे यांची भेट घेत पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी केली। यावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष ॲडव्होकेट खलिफे यांनी नागरिकांकडून वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत असल्यामुळे सभागृहात हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं। मात्र व्यापारी, ग्राहक आणि नागरिक या सर्वांच्या हिताचा विचार करून सोमवारी होणाऱ्या नगर परिषदेच्या काउन्सिल बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान बैठकीनंतरही पूर्वीच्या ठिकाणी दुकाने लावण्यास परवानगी न दिल्यास सर्व व्यापारी सामूहिकपणे आठवडा बाजारात दुकाने न लावण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे या प्रश्नावर सोमवारी होणाऱ्या काउन्सिल बैठकीकडे व्यापारी आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे। आज नियोजित जशी बैठक नगर परिषदमध्ये झाली, नियोजित बैठक, आणि आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना सांगण्यात आले की सोमवारपर्यंत तुम्हाला योग्य तो न्याय दिला जाईल। आम्हाला सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे की सोमवारपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, नाहीतर आमच्या पूर्ण जे आठवडी बाजारचे व्यापारी आहेत तिने असा निर्णय घेतलेला आहे की पुढच्या येणाऱ्या गुरुवारी, कारण की गेले 3 आठवडे झालं आम्ही इथं राजापूरमध्ये, आता काही व्यापारी लांजातून येतात, काही पालीतून येतात आणि काही इथले स्थानिक व्यापारी पण भरपूर आहेत। प्रत्येक आठवड्याला आम्ही पेट्रोल टाकून इथंपर्यंत येतोय आणि परत घरी जातोय, तर आमच्या हातावरचं पोट आहे, तरी आम्हाला सोमवारपर्यंत न्याय द्यावा। कारण की ह्या न्यायाला कंटाळून आम्हाला जर सोमवारपर्यंत न्याय नाही दिला तर आम्ही पूर्णपणे सगळ्या व्यापाऱ्यांचं ठरलेलं आहे की गुरुवारी आम्ही येणार नाही। आम्ही सकाळपासून नगरपालिकेत आहे, साहेबासमोर आमची भाजी सगळी 2 वाजेपर्यंत पडलेली आहे। आता आम्ही विक्रीला बसलो, त्यामुळं काही धंदा झालेला नाही, तशीच राहिलेली आहे भाजी। हा नाशवंत किराणा माल आहे, त्यामुळं एवढ्या जनतेच्या पोटाचा न्याय आहे हे साहेबांच्या पायापर्यंत आम्ही नेतोय, एवढं मान्य करून घ्या।